शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 मार्च. 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याच्या रकमा आम्ही वितरित करू. जवळपास 2555 कोटी रुपयांचा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मार्चच्या अगोदर हा पीक विम्याच्या संदर्भात आम्ही वाटप करू वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा झाल्या. परंतु मित्रांनो, आज आहे वर्षाचा शेवटचा जे अर्थसंकल्पीय वर्ष असतं त्याचा शेवटचा दिवस आहे. परंतु अद्यापही 2-4 जिल्हे सोडले तर त्या बाकीच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचा जे निधी होता तो खर्च झालेला नाही. म्हणजे अखर्चित जो निधी होता, जे वर्षभरासाठी जो निधी ठेवलेला असतो तो निधी अद्यापही खर्च झालेला नाही. मग त्या निधी खर्चण्यासाठी आता अखेर राज्य सरकारची धावपळ सुरू झालेली आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळं आज कोणकोणते निधी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा इतर जे निधी आहेत ते कसे आम्ही वितरित करावं याकडे धावपळ सुरू झालेली आहे सरकारची. आणि त्यामध्ये झालेलं असं, आज सुट्टी असली तरीही हा निधी वाटपासाठी जे कर्मचारी आहेत त्यांची धावपळ सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, आज आपण खरंच पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होऊ शकतो किंवा आज सर्व जिल्ह्यात पीक विमा वाटप होऊ शकतो का त्याविषयीची सविस्तर माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 31 मार्चपर्यंत जे निधी खर्च करावा लागत असतो त्यासाठी जवळपास 289 आदेश जारी करण्यात आलेले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार वर्षभरात कालबद्ध कार्यक्रम आखून निधी खर्च करणे अपेक्षित असताना राज्य सरकारच्या सर्वच विभागांना मार्च अखेरपर्यंत हा निधी वाटपाची एक लिमिट असते, ती लिमिट आज संपणार आहे. तर वर्षभरात जवळपास एकूण 62.41% निधी खर्च झालेला आहे. तर कृषी आणि संलग्न विभागाने गेल्या 15 दिवसात 67%वरून 81% हा निधी खर्च केलेला आहे अशी न्यूज समोर आलेली आहे. परंतु मित्रांनो, जर 67%पेक्षा 81%वर हा निधी खर्च करण्यात आलेला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कसं काही पडला नाही. आता 2-4 जिल्हे सोडले तर मग इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याच्या रकमा का नाही पडल्या? तुम्ही तर निधी खर्च केला आहे म्हणे 81%च्या जवळपास, तर मग जवळपास हा निधीचे पैसे गेले कुठं? मग शेतकऱ्यांच्या तर खात्यावर आले नाही असा सरकारला एक प्रश्न. त्यामध्ये मार्च अखेर असल्याने सर्वच विभागांना आता जाग आलेली आहे आणि जवळपास कृषी विभाग असो की कुठलाही विभाग असो तर त्यासाठी सरकारतर्फे बरेच आदेश जारी करण्यात आलेले आहेत. आणि येत्या मंगळवारपर्यंत पीक विमा शेतकरी 2555 कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार आहोत असं सांगण्यात येत होतं. तर आज सुट्टी असल्या कारणास्तव शेतकऱ्यांना वाटत होतं की बुवा आज काही पीक विमा मिळत नाही, सुट्टी असल्यास्तव शेतकऱ्यांच्या खात्यावर. परंतु मित्रांनो, सुट्टी असली तरी कर्मचारी जागे झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जे कृषी विभागाचे जे निधी आहेत, एकच पीक विमा म्हणून नाही, इतर जे निधी आहेत महाडीबीटीचे वगैरे, जे कृषी विभागासाठी जो निधी ठरवलेला आहे तो निधी आज 31 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे अशी चर्चा आहे आणि असे हे समोर आलेलं आहे. तर बघायचं झालं मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर 15हून अधिक शासन निर्णय हे कृषी विभागासाठी काढण्यात आलेले आहेत. म्हणजे फक्त जस्ट कृषी विभागासाठी शासन निर्णय काढण्यात आलेले आहेत 15पेक्षा जास्त. मार्च अखेरचा ताळेबंद मांडण्यासाठी सर्वच विभागात लगबग सुरू असली तरी, म्हणजे आता मी अगोदर सांगितले की बा आज मार्च एंडिंग असल्यामुळं सर्वच विभागात जे सर्व कर्मचाऱ्यांना जाग आलेली आहे आणि त्यात सोमवार शासकीय सुट्टी हे सगळं असलं तरी शासन आदेश काढून ते अपलोड करणे आणि त्यासाठीचे सोपस्कर मार्ग धावपळ सुरू झालेली आहे. म्हणजे शासन निर्णय काढून ते जे निर्णय निघाले, जे निधी निघालेले ते आज वाटपासाठी धावपळ सुरू झालेली आहे. आणि आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर आज बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होऊ शकतो. तुमच्या देखील खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित झाल्या असतील त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा. आपल्याकडे जळगाव जिल्ह्याविषयी एक अपडेट समोर आलेली आहे. त्या अपडेटचा समोरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तर ही होती छोटीशी माहिती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.